साईबाबा मंदिर शिर्डी येथे वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे। भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली आहे। बाहेरच्या राज्यांमधून येणाऱ्या संशयित गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। शिर्डी पोलीस ठाण्याला 10हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची अतिरिक्त कुमक मिळणार आहे। गेल्या 10 दिवसात सुमारे 70 पाकिटमारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। गर्दीच्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमधील पोलीसही तैनात करण्यात आले आहेत। नियमभंग करणाऱ्या हॉटेल चालकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। वेश्या व्यवसायास प्रोत्साहन देणारी हॉटेल्स सील करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे। तसेच अल्पवयीन मुलांवरील अत्याचार आढळल्यास संबंधित हॉटेल चालकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे। याशिवाय शिर्डीत बेकायदेशीर एजंट तसेच हार प्रसाद विक्रेत्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे। भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथके कार्यरत असतील। बाहेरच्या राज्यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे। खरं तर आपल्याला कल्पना आहे की शिर्डीमध्ये म्हणजे वीकेंडला तर असतेच, पण इतर वेळी पण मोठ्या प्रमाणावरती भाविक येत असतात। त्यामुळे भाविकांना म्हणजे सुविधा व्हावी, त्यानंतर वाहतूक नियोजन आहे तर त्यामध्ये पण मनुष्यबळ लागत असतं आणि त्या दृष्टीने आपण अतिरिक्त मनुष्यबळ शिर्डीसाठी आपण आता देण्यात आलेलं आहे की जेणेकरून विशेषतः याचा विषय आहे की वाहतूक आहे, पार्किंग आहे, या गोष्टी ज्या आहेत ह्या सोयीस्कर व्हाव्यात यासाठी शिर्डीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आलेलं आहे। साधारण किती मनुष्यबळ शिर्डीसाठी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देखील काय उपाययोजना असतील? खरं तर आता आपण 10 लोक आपण अतिरिक्त त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि शिर्डीमध्ये एक जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं किंवा म्हणजे जे आहे तीर्थस्थळ असल्यामुळे त्या ठिकाणी छोटी घटना जरी असेल तर त्याचा रिस्पॉन्स जो आहे पोलिसांचा तो चांगला राहावा यासाठी आपण सर्वांना या दृष्टीने आपण अलर्ट राहण्याची आपण सूचना केलेल्या असतात आणि त्या दृष्टीनं कोणती म्हणजे छोटी गोष्ट असेल तर त्याला चांगला रिस्पॉन्स राहील या गोष्टी आपण बघत असतो। बाकी जो काय आहे समजा काही म्हणजे गुन्हेगारीचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये पण रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात, म्हणजे चेन स्नॅचिंग असेल किंवा खिसे कापू असेल किंवा काही की बतावणी करून करणारे गुन्हे असतील तर अशा गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स जे आहेत तर ते चांगल्या पद्धतीने आपण ठेवलेले आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये CCTV म्हणजे जवळजवळ 250पेक्षा जास्त CCTV बसवलेले आहेत। त्याचं मॉनिटरिंग होत असतं आणि ह्या जे काही असे ऑपरेट करणारे गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावरती आपण नियंत्रण ठेवत असतो। आताच लेटेस्ट आपण 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीनं हे जे कपडे बदलून वारंवार दर्शन रांगेमध्ये जाणं आणि म्हणजे जे भाविकांचे जे काय आहे पैसे आहे, मोबाईल आहे ते काढून घेणं, अशा पद्धतीची एक गँग होती तीच आता जे आपण काल पकडलेली आहे। तर अशा पद्धतीनं जे आहे तर ते भाविकांच्या सोयीसाठी आपण ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या आपण करत आहोत। अवैध जे व्यापाराबाबत देखील कठोर पावलं आपण घेत आहेत, डायरेक्ट सील करण्याचे आदेश यामध्ये आपण बघितलं असेल की शिर्डीमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अगोदर केसेस झाले आहेत, ज्या ठिकाणी वारंवार केसेस झालेल्या आहेत त्या ठिकाणी आपण महसूल विभागाच्या त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवले आणि अशा ज्या काही आस्थापना आहेत, हॉटेल्स आहेत तर ते सील करण्याचे पण आपण कारवाई केलेले आहेत, जेणेकरून अशा ज्या काही समजा इलिगल प्रॉस्टिट्यूशनच्या काही हे असतील, वेश्या व्यवसायाच्या काही गोष्टी असतील तर त्याच्यावरती पण प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात येत आहेत। एकूणच साईनगरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली असून भाविकांना सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। भाविकांच्या सुरक्षेशी कुठलाही तडजोड केली जाणार नाही, नियम मोडणाऱ्यांवर थेट आणि कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिला आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।